तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर इथे आपण आता बघतो की आकाश आणि अर्णव हे दोघंही पाटावरती बसलेले असतात. आता अंजली त्यांना ओवाळायला येते. अंजली ही तबक अर्णवच्या दिशेने वळवते तसा आकाश अंजलीकडे बघायला लागतो. अंजली म्हणते पहिलं धाकट्या भावाला ओवाळत्या आणि मग ती पहिलं आकाशला ओवाळायला लागते. अर्णव म्हणतो हो हो ओवाळ, यालाच ओवाळ, नाहीतर लहानपणी रडत बसायचा तसा रडत बसेल परत. त्याबरोबर अर्णवकडे आकाश बघतो आणि म्हणतो झालं, बांधणार ताई पहिली राखी मलाच. आणि मग लगेचच आकाश हसतो आणि हात पुढे करतो. त्याबरोबर अंजली म्हणते हो बाबा तुलाच बांधणार. आणि मग ती आता आकाशला पहिली राखी बांधते आणि मग आकाश हा आता खूपच छान पद्धतीने तिला गिफ्टसुद्धा देतो. आकाशने दिलेलं गिफ्ट हे अंजलीला खूपच जास्त आवडतं. अंजली म्हणते वाव, आकाश खरंच खूप सुंदर इयररिंग्स आहेत. आजी हे बघ. त्याबरोबर आजीलासुद्धा आकाशने दिलेलं गिफ्ट खूप आवडतं. आजी म्हणते खरंच छान आहे. सगळ्यांनाच आकाशची चॉईस आवडलेली असते. त्यानंतर आता वेळ येते ती अर्णवची. आता अर्णवला अंजली ओवाळते. त्याबरोबर आता अर्णव हा राखी बांधायला हात पुढे करतो. राखी बांधून घेत असतानासुद्धा त्याचं सगळं लक्ष हे आता त्याच्या मेहुण्यावरती म्हणजेच राजेशवरती लागून असतं. त्याबरोबर आता लगेच अर्णवला ती विचारते माझं गिफ्ट. त्यावर अर्णव म्हणतो हो ताई रेडी आहे. आणि मग लगेचच आता अर्णव हा अंजलीला गिफ्ट देण्यासाठी हात मागे ठेवतो. त्याबरोबर लगेचच आजी म्हणत असते काय नेहमीचं ठरलेलं ना. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो हो आजी नेहमीचंच. त्याबरोबर लगेच आता आकाश विचारतो ताई जर तुला चॉकलेट्स एवढे आवडतात तर तू स्वतःहून का नाही घेत. त्यावर ती सांगत असते काय आहे ना, मला चॉकलेट्स याच्याकडूनच घ्यायला आवडतात. हे ना खरंच खूप बेस्ट गिफ्ट आहे संपूर्ण जगातलं, असं अंजली म्हणत असते. त्याबरोबर आता अर्णव हा हसतो आणि तिला म्हणतो नाही ताई चुकलीस. त्याबरोबर अंजली त्याच्याकडे बघायला लागते. तर अर्णव तिला म्हणत असतो हे जगातलं बेस्ट गिफ्ट नाही आहे. ज्या दिवशी मी तुला सर्व बाजूंनी प्रोटेक्ट करू शकेन, तुझ्या सर्व वाईट वेळेत तुझ्या पाठीशी उभा असेन, त्यावेळेस ते फक्त आणि फक्त सगळ्यात बेस्ट गिफ्ट असेल जगातलं. त्याबरोबर लगेचच तो राजेशला म्हणतो काय जिजू बरोबर ना. त्यावर राजेश म्हणतो हो हो अगदी बरोबर आहे अर्णव. बहिणीच्या पाठीशी उभं राहणं हेच तर उत्तम गिफ्ट असतं. आणि खरं सांगू का मी तुला, तुझ्यासारखा उत्तम भाऊ ना शोधूनही सापडणार नाही. काय हो आजी, आपल्या बहिणीला त्रास होईल असं तर अर्णव कधी वागत नाहीच, पण कोणामुळे त्रास होईल असंही तो कोणाला वागूही देत नाही हो. त्याबरोबर लगेचच आजी म्हणते हो बरोबर बोलताय तुम्ही जावे बापू. बरं चला आता आजचा कार्यक्रम छान पार पडलेला आहे, पण जावे बापू मला ना तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे राजेश म्हणायला लागतो हो हो बोला ना आजी, त्यात काय बोला. त्याबरोबर लगेच आजी म्हणते नाही नको इथे नाही, आपण एक काम करू, माझ्या खोलीत जाऊ आणि माझी खोलीतच बोलू. काय चला खोलीत या तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता राजेश म्हणतो खोलीत हो हो चालेल चालेल जाऊयात ना. आणि मग आता लगेचच ते दोघंजणं तिथे आम्ही आलोच एवढं बोलून आजीच्या रूमच्या दिशेने येतात. आणि मग आता इथे आता राजेशला मात्र हा डाऊट असतोच की हे सगळं काही नक्की अर्णवले घडवून आणलेलं असणार आहे. तर आता इथे अर्णव हा मामाकडे बघतो तर मामा हा त्याला खुणावतो सगळं काही व्यवस्थित आहे, ऑल द बेस्ट, काळजी करू नकोस. त्याबरोबर इथे इशू ही एकटीच बसलेली असते आणि ती तिच्याच विचारांमध्ये गुंतलेली असते, हरवलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी आईबाबा आलेले असतात. आता आईबाबा आल्याबरोबर आई म्हणत असते नशीब पाऊस वगैरे काही नव्हता म्हणून आपलं काम अगदी चटसरशी झालं आणि पटकन घरीही आलो. बरं इशू कुठे नमुताई. त्याबरोबर इशू सांगत असते ते नमुताई आतमधल्या खोलीमध्ये कपड्यांच्या घड्या करते, पसारा आवरते जरा. त्याबरोबर बाबा म्हणतात बरं. तर इशू लगेचच जाऊन आईबाबांसाठी पाणी घेऊन येते. आईबाबांना पाणी दिल्याच्या नंतर इशू ही आईबाबांना विचारत असते व्यवस्थित जाऊन आलात ना तुम्ही दोघं. आईबाबा सांगतात हो एकदम बढिया. नमू ए नमू. त्याबरोबर नमुताई तिकडे येते. आता नमुताई विचारते काय झालं बाबा. बाबा म्हणतात अगं बढिया खबर आहे बढिया खबर. नमुताई म्हणते बढिया खबर आणि आत्ता ती कसली बाबा. त्याबरोबर बाबा म्हणत असतात अगं असं काय करतेस, आपल्या इशूच्या लग्नाचा मुहूर्त काढायला गेलो होतो तुला माहिती आहे ना. नमुताई म्हणते हो बाबा मग त्यात काय बढिया खबर आणली आहेत. त्यावर बाबा म्हणतात अगं लग्नाचा मुहूर्त सापडला
आणि तो सुद्धा 15 दिवसांनंतरचाच मुहूर्त सापडला आहे. काय आहे का नाही बढिया खबर. आता ही खबर ऐकून सगळ्यांनाच जरा टेन्शन आलेलं असतं. इशू आणि नमू नर्वस होतात. तर बाबा म्हणत असतात, अरे बोला, काहीच का बोलत नाही यात कोणी? तुम्हाला बढिया खबर नाही वाटली आहे का ही? त्याबरोबर नमुताई म्हणत असते, नाही बाबा बढिया आहेच हो. लग्नाची तारीख लवकर मिळाली, पण काय आहे ना, खूप घाई होती आहे असं वाटत नाही आहे का तुम्हाला? बाबा म्हणत असतात, अरे असं काय करतेस नमू? आता लग्न करायचं म्हटलं की मग घाई वगैरे कशाला बघायची? आलाच की सगळा हा प्रकार. त्याबरोबर नमुताई म्हणत असते, नाही बाबा मला काय म्हणायचं आहे, म्हणजे 15 दिवस फार कमी होतील ना आपल्याला. तयारी वगैरे सगळं बाकी आहे. सब कुछ करना है तो फिर इतने जल्दी समय में सब कैसे होगा, असं मला म्हणायचं होतं. बस बाकी काही नाही. त्याबरोबर आता आई लगेचच म्हणते, बरोबर बोललीस बघ तू नमू. मलासुद्धा हा प्रश्न पडला होता. मीही म्हटलं होतं यांना, पण यांनी माझं ऐकलंच नाही. बरं तुम्ही मग इशूला विचारायचं म्हणाला होतात ना, विचारा इशूला, इशूचं काय म्हणणं आहे ते तरी बघा. त्याबरोबर आता बाबा इशूला म्हणतात, इशू तुला काय वाटतं गं, 15 दिवसांचा नंतरचा मुहूर्त घ्यायचा की नाही? इशू म्हणत असते, बाबा तुम्हाला जे बरोबर वाटेल आपण तेच करू. कारण तसंही तुम्ही जे ठरवाल ते योग्यच असेल ना. मला काहीच हरकत नाही. तुम्ही जे मुहूर्त सांगाल त्या मुहूर्तावर मी तयार आहे. आणि तसंही आज नाही तो कल शादी तो करनी है, फिर क्या फ़र्क पडता है कब करते. त्यावर बाबा म्हणतात, बरोबर 100 बात की एक बात इशू. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणते, असं आहे का? मला वाटलं होतं की मॅडम म्हणतील एवढ्या लवकरचा मुहूर्त पकडताय आई बाबा, इतक्या लवकर मला पाठवताय. पण आता मॅडम अगदी लग्नाला तयार आहेत कंबर कसून. काय 15 दिवसात? इशू ही काहीच रिॲक्ट होत नाही. खरं तर इशू मनातून अजिबातच खुश नसते. तर आई आता म्हणते, बरं चला मग जर 15 दिवसानंतरचा मुहूर्त पकडायचा आहे तर तयारीला तर लागावं लागेल ना आपल्याला उत्तम. तर आपण पाहतो की आजी ही आता सांगत असते, काय झालं ना जावई बापू, आपली एक बँगलोरची ब्रांच आहे, तिकडे सात्विक फॅशनच्या एका प्रोडक्टवरती खूप मोठे लीगल क्रायसिस झालेत आणि त्यामुळे आता तिकडे कोणीतरी जायला हवं आपल्यापैकी. तर मला वाटतं तुम्ही जावं. त्याबरोबर आता लगेचच राकेश म्हणत असतो, काय मी? अहो नाही हो आजी, मी कुठे जाऊ, त्यापेक्षा अर्णवला पाठवा ना. त्यावर आजी म्हणते, अहो त्याची मनस्थिती सध्याची ठीक नाही आहे ना म्हणून. त्याबरोबर लगेचच आता मामा किंवा लावण्या, नाही तर मामा आणि लावण्याला पाठवा, ते दोघंजण व्यवस्थित मॅनेज करतील, असं आता लगेचच राजेश म्हणतो. त्यावर आजी म्हणत असते, अहो हो, लावण्याने सगळं मॅनेज केलं असतं, पण आता घरात लग्नाची गडबड सुरू होईल, मग लावण्याला तिकडे पाठवणं हे योग्य नाही ना. मग लगेचच आता मामा त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते, अहो अविनाशला पाठवून उपयोग होणार नाही. इतक्यात अविनाश तिकडे येतो आणि म्हणत असतो स्वतःच्या तोंडाने, स्वतःतली कमी कबूल करायला कसली आली हरकत, ती सुद्धा जावई बापूंसमोर. जावई बापू काय आहे ना, ऑफिसच्या कामात माझं फारसं वजन पडत नाही आणि मी व्यवस्थित सगळं मॅनेजही करू शकणार नाही हो. म्हणजे स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर जर मी तिकडे गेलो तर फक्त कंपनीचं नुकसान आणि नुकसानच होईल. जर स्वतःला माहिती आहे स्वतःमुळे नुकसान होऊ शकतं तर बळनी तिथे कशाला जायचं. त्याबरोबर लगेचच आता असं म्हटल्याबरोबर पुढे मामा म्हणत असतो, मी तुमच्या पुढे हात जोडतो, हवं तर जावई बापू, पण नाही काही तुम्ही म्हणू नका, जा. अहो काय आहे, आपल्या कंपनीचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यावर लगेचच मामा म्हणायला लागतो. तर मग राकेश म्हणतो, अहो हो मामा, गेलो असतो मी, काहीच हरकत नव्हती, पण अंजलीला सोडून मन नाही हो माझं राहणार तिकडे. त्याबरोबर आजी म्हणत असते, तुम्ही अंजलीची काही काळजीच करू नका, आम्ही आहोत ना सगळे, आम्ही घेऊ जावे बापू तिची काळजी, तुम्ही फक्त जाऊन या. आणि तसंही फार दिवसांचा कुठे प्रश्न आहे, अगदी 2-3 दिवसांचा प्रश्न आहे. 2-3 दिवसात तुम्ही जाऊन केस निकालात काढा आणि मग इकडे परत या जावे बापू. आहे बघा, आज आमच्या घरचे जावई म्हणून आम्ही सगळेच तुमच्याकडे खूप आशेने बघतोय. चिंटूला तुमच्या मदतीची गरज आहे, कराल ना त्याच्यासाठी एवढं. त्याबरोबर लगेचच आता इथे मनातल्या मनात राजेश म्हणत असतो, अर्णव, हा प्लॅन तुझा आणि मामांचाच आहे ना, तू मला चांगलं कोंडीत पकडलेस, पण तू विसरू नकोस मी कोण आहे ते. आणि मग लगेचच तो म्हणत असतो, खरं तर अंजलीला सोडून जायचं माझ्या जीवावर आलं आहे, पण तुम्ही म्हणताय तर ठीक आहे आजी, मी नक्की जाईन आणि सगळं व्यवस्थित करून येईन. तर इकडे बाबा हे म्हणत असतात, इशू तू नक्की तयार आहेस ना? इशू म्हणते, हो बाबा मी तयार आहे आणि हे मी मनापासून बोलते. बाबा म्हणत असतात, खरंच इशू मोठी झाली का आपली सुप्रिया?
आता इशू सासरी जाणार, मला जिलेबी तळायला मदत कोण करणार, असं बाबा म्हणतात. त्याबरोबर इशूसुद्धा खूप भावूक होते. बाबा इशूला म्हणत असतात, इशू जर कधी जास्त रागवलो असेल, कधी जास्त बोललो असेल तर विसरून जा बाळा, मला तू सासरी जाताना तुला फक्त चांगल्या आणि गोड आठवणी द्यायचे. इशू म्हणत असते, बाबा आपल्या दोघांच्या चांगल्या आठवणींचा ना माझ्याकडे अख्खाच्या अख्खा खजिना आहे, खजिना. त्याबरोबर आता सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. मग बाबाच लगेच गमतीत म्हणतात, बरं चला आता खूप सगळी लग्नाची तयारी बाकी आहे, तयारी करायला घेऊ, पण त्याआधी एक भक्कड चहा झाला ना, तो पण सुप्रियाच्या हातचा, तर एकदम मजाच येऊन जाईल. त्याबरोबर सुप्रिया म्हणते, भक्कड चहा, मला माहिती होतं, मी आलेच. आणि मग ती तिकडनं चहा आणायला जाते. मी कपडे बदलून आलो, एवढं बोलून बाबाही तिकडनं जातात. आता नमुताई एकटीच उरलेली असते. इशूच्या डोळ्यातले अश्रू नमुताईला दिसत असतात, पण इशू काहीच बोलायला तयार नसते. त्यामुळे नमुताई ही काही न बोलता आता तिकडनं रूममध्ये निघून जाते. आता मात्र इशू नमुताईला मागून हाक मारत असते, नमुताई, नमुताई. पण नमुताई इशू तू एवढंच बोलते आणि तिकडनं निघून जाते. त्याबरोबर इशू स्वतःचे डोळे शांत करण्याचा प्रयत्न करत असते, अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण इतक्यात तिच्याकडून चुकून त्या मुहूर्ताच्या कागदावरतीच पाणी सांडतं. इशू त्या कागदावरून हात फिरवत असते आणि स्वतःचं फुटकं भिजलकं नशीब बघत असते. त्याबरोबर तिला आता आज पहिल्यांदा इतकं वाईट वाटत असतं, पण तरीही ती कोणाशी बोलू शकत नसते. तर दुसरीकडे आपण पाहतो, अर्णव, आकाश आणि अंजलीताई तिघंजणं गप्पा मारत बसलेले असतात. तर अर्णव हा म्हणत असतो की ताई तुला आठवतं ना लहानपणी हा काय करायचा. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, हो हो मलासुद्धा आठवतं आहे. अर्णव म्हणतो, आठवतं आहे तुला काय करायचंस. त्यावर आकाश म्हणत असतो, दीदीने सांगितलं होतं मी राखी बांधेपर्यंतसुद्धा धीर धरायचो नाही. माझ्या हातावर राखी बांधायची पण राखी नसेल तर मग मी टॅटू काढून घ्यायचो, म्हणजे चित्र काढायला लावायचो ताईला आणि ते घेऊन अख्ख्या घरभर मिरवायचो, बरोबर ना. त्याबरोबर अंजलीताई म्हणते, हो अगदी बरोबर. आणि मग चिंटूसाठी राखी आणली, त्याला राखी बांधायला बसलं की मग तू म्हणायचंस आता मलाही हवी आहे, मलाही हवी आहे, आणि मग गोंधळ घालायचंस. पण अर्णव तुला आठवतं आहे का, लहान असताना तुला हँडमेड राखी लागायची, मग अगदी ती कशीही असली तरी तुला ते चालायचं. त्यावर अर्णव म्हणतो, हो ताई, मला आजही ही गोष्ट अगदी व्यवस्थित आणि छान आठवते. त्याबरोबर लगेचच आता आकाश म्हणत असतो, पण ताई खरंच सांगू का, यावेळेची रक्षाबंधन ना खरोखर खूप छान झाली आपली. आता ते तिघं भावंडं बोलत असतात. तर पुढे आता आकाश म्हणत असतो की ताई बाय द वे तू सांग ना आणखीन काही गोष्टी. त्याबरोबर ताई म्हणत असते, अरे मी काय सांगू, आता तुम्ही बोला ना. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच राजेश आलेला असतो. आता राजेशकडे अर्णव बघत असतो. राजेश लांबूनच येत असतो. तर आता राजेश हा अर्णवकडे, अर्णव हा राजेशकडे एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे अंजलीताई म्हणत असते, अर्णव तू याच्यावरती चांगलं लक्ष ठेवा. त्याबरोबर लगेचच आता आकाश म्हणतो, ताई मी काही मस्ती नाही करत. तर आता ह्या दोघांची गंमत सुरू असते. पण इथे अर्णवला आणि राजेशला मात्र ह्या गोष्टींची चाहूल नसते. ते दोघं एकमेकांकडे रागाने सोबत बघतात. त्याबरोबर लगेचच आता इथे अर्णव हा मनातल्या मनात म्हणत असतो की आता माझं मनासारखं काम होईल. तर अंजली लगेचच विचारते, काय झालं हो, आजीने का बोलावलं होतं तुम्हाला, एवढं काय महत्त्वाचं काम होतं आजीचं जावयाजवळ. त्याबरोबर लगेचच आता इकडे राजेश सांगायला लागतो, अगं ॲक्च्युली काय आहे ना, आपल्या सात्विक फॅशनची जी ब्रांच आहे, कुठली आहे, बँगलोरची, त्याच्यावरती ना काहीतरी लिगल क्रायसिस वगैरे सुरू आहेत. तर आजी असं म्हणत होत्या की मी तिकडे जाऊन बघायला हवं, मी गेलो तर सगळे प्रश्न पटापट सॉर्ट आऊट होतील. त्याबरोबर अंजली म्हणते की ठीक आहे, मग आजी म्हणते तर तुम्हाला जावं लागेल. खरं सांगू का तुम्हाला, तर माझं मन ना अजिबात तुला त्यांच्याबरोबर तिकडे पाठवायला नको म्हणते, म्हणून मग म्हणते आम्ही दोघंच जाऊन येतो ना. त्याबरोबर लगेचच आता इथे अंजली म्हणते, तुम्हीच जाताय, बरं ठीक आहे जा, काही हरकत नाही, पण हळू जा आणि हळू या, खरं तर तुमच्याशिवाय आता मीही राहू शकत नाही. त्याबरोबर लगेचच आता इथे राजेश म्हणायला लागतो, चला आता राणी सरकारांनीच परवानगी दिली म्हटलं, मग काय उरलं, बरं मग आम्ही निघायची तयारी करायला लागतो. त्याबरोबर अंजली म्हणत असते, नाही तयारी कराच तुम्ही, पण 1 मिनटं थांबा. आकाश बघ रे, तिकडे सगळ्यात फेमस काय मिळतं बँगलोरमध्ये. आता बँगलोरमधली सगळ्यात फेमस गोष्ट विचारल्यावर आकाश मोबाईल घेतो आणि म्हणत असतो,
जिजूंना लुटायचा प्लॅन आहे तर काय ताई, बरोबर ना? त्याबरोबर लगेचच आता अंजली हसते आणि म्हणत असते, हो मग आता हे जर जात आहेत बँगलोरला तर मस्त आपल्यासाठी काहीतरी मागूनही घेऊया की काय, बरोबर ना? त्याबरोबर लगेचच राजेश म्हणतो, हो चालेल ना. मग इथे आता लगेचच अंजली आणि आकाश हे दोघं हसायला लागतात. तर आकाश म्हणतो, बरं ताई मी सर्च करतो आणि नंतर मग तुला सांगतो काय फेमस आहे ते. त्यावरती म्हणते, बरं चालेल. मग आता आकाश लगेचच म्हणतो, बरं ताई चल, मी तुला पटकन फाईल काढून देतो, तू थोडा वेळ रेस्ट कर आणि मग तू जिजूनं सोडायला जा. त्याबरोबर अंजली म्हणत असते, हो चिंटूचं बरोबर आहे, मी रेस्ट करते. त्याबरोबर लगेचच आता इकडे आकाश म्हणत असतो, ताई मी काय म्हणतो, मी जिजूला लगेचच पेपर्स वगैरे देतो म्हणजे त्यांना स्टडी करायला होईल. काय जिजू? त्यावर लगेचच इकडे राकेश म्हणतो, हो चालेल ना, चल पटकन मला तू पेपर्स दे. कारण काय आहे ना, केस जिंकायची आहे म्हटलं तर केसचा अभ्यास हा पहिला करावाच लागतो आणि त्यामुळे मी केसचा अभ्यास व्यवस्थित केला आहे. तू दे मला फाईल, चल. त्याबरोबर लगेचच आता ते दोघं तिकडनं जात असतात. मग आता अर्णव आणि अंजलीसुद्धा त्यांच्या खोलीत जात असतात. त्यानंतर आपण आता पाहतो की डायरेक्ट अर्णव आणि मामा एकमेकाबरोबर बोलत असतात. मामा अर्णवला सांगत असतो, ते जायला निघालेत राजेश, फक्त मी माझ्या मित्राला फोन करून तिकीटाचं बघून घेतो. आणि अर्णव, आता एकदा का ते गेले की मग आपल्याला पुढे काय करायचं काय नाही करायचं ह्या गोष्टी ठरवायला वेळ मिळेल. अर्णव म्हणतो, हो मामा, पण तो जायला हवा, पण त्याच्यासाठी त्याचं तिकीट मी स्वतःहून त्याच्या हातात देईन, जेणेकरून काही गडबड गफलत त्याला करताच येऊ नये. त्याबरोबर मामा म्हणत असतो की तू काही काळजी करू नको अर्णव, सगळं व्यवस्थित होईल. आणि मी माझ्या मित्राबरोबर फिल्डिंगसुद्धा लावून ठेवलेली, म्हणजे आपल्याला काही हरकतच लागावी लागणार नाही, कळलं तुला? आणि मला ना काही महत्त्वाचे फोन करायचे आहेत तर राजेशला तिकडे अडकवून ठेवण्यासाठी, तर मी आलो. आणि मग लगेचच आता तो फोनवर बोलण्यासाठी मामा हा तिकडनं बाजूला गेलेला असतो. तर आपण आता पाहतो की इकडे मामाने आणि अर्णवने जो काही प्लॅन बनवलेला असतो तो अगदी सक्सेसफुल होईल असाच बनवलेला असतो. अर्णव हा आता तिकडे विचार करत असतो. इतक्यात त्या ठिकाणी राजेश येतो. राजेश म्हणत असतो, वा 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 मेवणे बापू, काय प्लॅन रचला तो. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मला बँगलोरला पाठवायचं जे काही प्लॅनिंग केलं आहे त्यानंतर तुम्ही सिक्सर वगैरे मारलेत, पण तसं काही जर तुमच्या मनात असेल ना तर तुम्ही चुकताय हा. कारण अजून तुम्ही सिक्सर मारलेले नाही आहेत. काय आहे ना, सिक्सर मारण्यासाठी पहिले ग्राउंडवरती उतरावं लागतं, फुल ऑन बॅटिंग करावी लागते आणि मगच सिक्सर मारता येतात. काय, बरोबर कळलं ना? त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणत असतो की अजून सिक्सर मारायला सुरुवातच केलेली नाही आहे, ही फक्त सुरुवात आहे, अजून पुढे खूप बाकी आहे, कळलं ना? त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणत असतो, बापरे बापरे, घाबरलो. काय हो जावे बापू, घाबरवलं मला. बरं चला मग या तुम्ही जिजू, केसची तयारी करताय ना? त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणत असतो, हो बरोबर. आणि मग आता तो तिकडनं निघून जातो. त्यानंतर आता मामा तिकडे येतो आणि मामा अर्णवला सांगत असतो की हे बघ, मी सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवली, तुला इशूबरोबर बोलता येत नाही आहे ना, तिला कॉल ना मेसेज करता येणार आहेत, मग आपण एक काम करू शकतो, तू ईश्वरीला पत्र लिही. अर्णव म्हणतो, व्हॉट, मी आणि पत्र? त्यावर मामा कळत असतं की माझं तुझ्यावरती. त्याबरोबर लगेचच आता पुढे अर्णव म्हणत असतो, पण मामा हे सगळं होईल ना आपल्या प्लॅनप्रमाणे वर्क? त्यावर मामा म्हणतो, हो होईल, तू फक्त ईश्वरीसाठी पत्र लिही, फोन वगैरे करायच्या भाण्यात पडू नकोस, तू पत्र लिही, ते पत्र ईश्वरीपर्यंत कसं जाईल हे मी बघतो. मग अर्णव पत्र लिहितो आणि त्याच्यामध्ये एक फोटोसुद्धा ठेवतो जो की अंजली आणि आकाशचा एकत्र फोटो असतो. त्याबरोबर आता इथे इशू ही ती फाईल हातामध्ये घेते. आई तिला विचारते, इशू बाळा काय आहे गं ते? इशू सांगत असते, आई अगं कसली तरी रेट ऑफ इंटरेस्टची फाईल आहे तीच बघते. त्याबरोबर इशू पानं पुढे पलटत जाते आणि तिला तो फोटो दिसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.